नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सूरज मुलानी ब्लॉग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण आलेलो आहे बारामतीमधील जे कृषी प्रदर्शन आहे इथं आपण आलेलो आहे. तर पाठीमागच्या साईडला तुम्ही बघू शकता पूर्ण कृषी प्रदर्शनची इथं जे आतमध्ये आल्यानंतर जी बिल्डिंग वगैरे जे आहे ते आपल्याला आपण बघू शकतो. तर मित्रांनो, तुम्हाला पूर्ण माहिती मी ह्या व्हिडिओमध्ये कृषी प्रदर्शनाची सांगणार आहे. तर व्हिडिओ मित्रांनो पूर्ण बघा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. ठीक आहे. तर मित्रांनो, KVK मधील कृषी प्रदर्शनचा हा दुसरा व्हिडिओ आहे. पहिला व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल. तर ह्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये हा दुसरा टप्पा मी तुम्हाला दाखवत आहे मित्रांनो. तर KVKमध्ये आतमध्ये आल्यानंतर मित्रांनो आपल्याला अशा प्रकारे जे आहे ती विहीर वगैरे जे आहे ती बघायला भेटते. तर त्या विहिरीमधलं पाणी जे आहे ते इथं पूर्ण KVKमध्ये वापरलं जातं. पुढं आल्यानंतर भरड धान्य जे दालन जे आहे ते समोरच्या साईडला आपल्याला एक प्रतिकृती बनवलेली आहे ते आपल्याला बघायला भेटते. हे पूर्ण सगळं असं बनवलेलं आहे. इथं थोडंसं पुढं गेल्यानंतर आपल्याला जे पारंपरिक शेती वगैरे किंवा जे आजकालच्या नारी काय करू शकतात याचं एक एक मूर्ती बनवून आपल्याला एक त्याचं उदाहरण आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. ह्या पूर्ण प्रत्येक क्षेत्रात कसं शेतकरी नारी ज्या आहेत त्या सर्वात प्रथम क्रमांकास असतात याचे पूर्ण आपल्याला इथं दाखवण्याचा एक प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. शेतीमध्ये किंवा पूर्ण शिक्षणामध्ये हे कशा प्रकारे पुढं आहेत याची माहिती पूर्ण आपल्याला सांगण्यात आलेली आहे मित्रांनो. तर इकडे जर बघितलं तर आपण आता इकडच्या साईडला जे भीमतडीमधले जे भीमतडी फाउंडेशन मार्फत जे पदार्थ जे आहेत ते म्हणजे खाण्याचे जे पदार्थ आहेत ते विक्रीसाठी उपलब्ध असताना आपल्याला दिसत आहेत मित्रांनो. तर इकडं सगळे असे त्यांच्या फाउंडेशन मार्फत किंवा ह्या अशा प्रकारे जे आहेत ते जे रोल वगैरे जे आहे पोटॅटो रोल वगैरे हे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. आणि इकडं जर बघितलं तर जे आयुर्वेदिक गूळ वगैरे किंवा इकडच्या साईडला चहा वगैरे जे आहे ते सेंद्रिय गुळाचा चहा त्याची माहिती किंवा इकडं गूळ वगैरे जे आहे ते विक्रीसाठी उपलब्ध आहे मित्रांनो. हे आपल्याला बघायला भेटतं. पर पुढं आपण हे सगळं क्रॉस करून पुढं आल्यानंतर ॲग्रोवनचं जे आहे ते इकडच्या साईडला त्याची माहिती वगैरे आपल्याला ते सांगताना दिसत आहेत मित्रांनो. तर हळूहळू आपण थोडंसं पुढं गेल्यानंतर इकडं मक्याची पिकं वगैरे कशाप्रकारे घेतली जातात त्याची माहिती किंवा हे जे आहे ते इकडून आपण सगळं आतमध्ये जाऊन बघू शकतो. तर सगळीकडं बऱ्यापैकी सेमच असल्यामुळं आपण ते मित्रांनो तिकडं जाणार नाही आहे बघायला. तर पुढं जर बघितलं तर झेंडूची फुलं वगैरे किंवा हे जे ऊसाचं जी लागवड केलेली एक छोटासा प्लॉट आहे ते पण आपल्याला बघायला भेटतं. हे वेगळ्या वेगळ्या प्रकारची झेंडूची फुले किंवा इकडं वेगवेगळ्या प्रकारचे जे फुलं आहेत ते कसे पालेभाज्या वगैरे ते कशा प्रकारे यांचं जे औषध जे आहे ते याच्यावर गुणकारी आहे त्याची जी माहिती जी आहे ते आपल्याला इथं दाखवलेली आहे मित्रांनो. तर भोपळ्याचे वेल वगैरे जे आहेत ते भोपळ्याची पाठीमागच्या पण व्हिडिओमध्ये भोपळ्याची माहिती वगैरे त्यांनी आपल्याला दिलेलीच आहे आणि या पण व्हिडिओमध्ये आपल्याला ते बघायला भेटतं आहे मित्रांनो. तर इकडच्या साईडला बघितलं तर कांद्याचं जे रोप आहे किंवा कांद्याचं जे बियाणे वगैरे जे आहेत ते इथं विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्याची पण आपल्याला इथं माहिती देतात किंवा बियाणे आपल्याला कृषी प्रदर्शन संपल्यानंतर आता नोंदणी केल्यानंतर आपल्याला ते परत आपल्याला विक्रीसाठी उपलब्ध करून देतात मित्रांनो. तर हे झेंडू वगैरे जे आहे ते पाठीमागं पण वेगवेगळ्या प्रकारचे झेंडू होते आणि इकडं पण आहेत. म्हणजे प्रत्येकांचे वेगवेगळे प्रोडक्ट्स जे आहेत ते म्हणजे कसं आमचं म्हणजे त्यांचे जे औषधं वगैरे जे आहेत बियाणे कशाप्रकारे ते गुणकारी आहेत ते दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न करत आहेत. तर इकडं मका वगैरे जे आहे ते त्याची पण माहिती आपल्याला बघायला भेटते मित्रांनो. इकडच्या साईडला जर बघितलं तर आपल्याला असे स्टॉल किंवा प्रत्येकाच्या पुढं असे क्रिस्टल कोऑपरेटिव्हचे जे कंपनीचे जे हे जे खतं आहेत ते आपल्याला बघायला भेटतात मित्रांनो. त्यांचे जे प्रोडक्ट्स आहेत वेगवेगळे जे आपले व्हेजिटेबल्स आहेत त्यांच्यावर ते त्यांचं कसं त्याचा वापर होतो ते पण आपल्याला इथं समजावून सांगतात. तर ही जी बघताय ती मका आहे मित्रांनो. तर मक्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण बघितलेल्याच आहेत मित्रांनो आणि पुढं पण मी तुम्हाला दाखवत आहे. तर हे झेंडू वगैरे आता आपल्या ह्या व्हिडिओमध्ये झेंडू वगैरे बऱ्यापैकी भरपूर ठिकाणी झेंडूचा आपल्याला बघण्यासाठी मिळालेला आहे. तर वेगॉन कंपनीचं जे आहे ते झेंडू किंवा मिरची किंवा याच्यावर होत असलेलं जे वापर आहे ते आपल्याला तिथं दाखवलेलं आहे मित्रांनो. तर पुढं जर गेल्यानंतर जर बघितलं तर इकडं
ऊसावर कशा प्रकारे औषध गुणकारी आहे ते आणि दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आता ह्या वर्षी जो हा छोटासा ऊस आहे तो पुढच्या वर्षी आपल्याला भरपूर असा मोठ्या प्रमाणात बघायला भेटणार आहे या ठिकाणीच. तर ते आत्ता लावलेलं आहे ते त्याची लागवड वगैरे केलेली आहे आणि तो आपल्याला पुढच्या वर्षी आपल्याला व्यवस्थितपणे बघायला भेटेल. तर पुढं आल्यानंतर मित्रांनो केळीची जे बाग आहे किंवा केळीचा जो प्लॉट आहे तो आपल्याला बघायला भेटतो. तर ह्या केळीच्या प्लॉटमध्ये आपल्याला इथं कशा प्रकारे त्याचा वापर केला जातो किंवा त्याचे औषधं वगैरे त्याची माहिती सांगितलेली आहे. पुढं कांदा आहे, आणखी त्याच्या पुढं आल्यानंतर कांद्याचा एक छोटासा प्लॉट आहे, त्याची पण आपल्याला इथं माहिती सांगितलेली आहे. तर मक्याचा हा समोरचा जो प्लॉट आहे यामध्ये जर बघितलं तर मका पूर्ण यांनी फक्त मक्याचे कणस वगैरे ठेवलेले आहेत झाडाला दाखवण्यासाठी की कणस कशा प्रकारे आमच्या प्रोडक्ट वापरल्यानंतर कणस अशा प्रकारे येतात. तर ही वेगवेगळी जी आहेत ती औषधं वापरून ते तिथं त्यांचं प्रोडक्ट हे करण्याचा प्रयत्न केलेला आहे, एक्सप्लेन करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. तर हे बऱ्या प्रकारे बऱ्याच ठिकाणावर किंवा बऱ्याच ह्याच्यावर ते गुणकारी औषध आहे असं आढळत आहे मित्रांनो. तर पुढं आल्यानंतर केळीचं जे आहे ते लाल केळी जी आहे ती त्याची माहिती इथं लिहिलेली आहे. तर आणि त्याचा छोटासा प्लॉट पण आहे, केळीचा एक घड पण आहे तिथं, कशाप्रकारे त्याची केळी वगैरे येते ही दाखवण्यासाठी ठेवलेली आहे मित्रांनो. तर त्याच्यापासून आपण जर पुढं आलो तर पुढं आल्यानंतर आपल्याला हे केळीचा प्लॉट वगैरे झाल्यानंतर शेती उपयोगी जे आहे ते सर्व जे सामग्री जी आहे ते आपल्याला इथं बघायला भेटते मित्रांनो. तर सिंडिका प्रात्यक्षिक क्षेत्र जे आहे ते इथं समोर आहे. इकडच्या साईडला जर बघितलं तर महादनचं जे औषध किंवा फर्टिलायझर वगैरे जे आहेत त्याचे इथं प्रोडक्ट कशा प्रकारे आहेत ते आपल्याला इथं दाखवण्याचा त्यांनी एक छोटासा प्रयत्न आहे त्यांचा. तर पुढच्या साईडला जर बघितलं तर आणखी झेंडूचे वगैरे प्लॉट्स आहेत ते बघायला भेटतात, मिरचीचे प्लॉट्स आहेत ते पण बघायला भेटतात मित्रांनो. तर इकडच्या साईडला जर बघितलं तर कलश सीड्स प्रायव्हेट लिमिटेड म्हणजे कलश जी कंपनी आहे बी बियाण्याची त्यांची माहिती वगैरे सांगितलेली आहे. पुढे आल्यानंतर गांडूळ बीज जे आहे ते पद्मावती ॲग्रो इंडस्ट्रीतर्फे जे आहे त्याची माहिती इथं सांगितली जाते. आतमध्ये गेल्यानंतर गांडूळ खत वगैरे तुम्हाला बनवायचं असेल तर इथं गांडूळ वगैरे आपल्याला मिळतात नोंदणी केल्यानंतर. तर पुढं जर येऊन बघितलं तर हे जे आहेत ते ह्या कंपनीची आपल्याला वेगवेगळी माहिती वगैरे सांगतात. या कंपनीचे एक छोटे छोटे स्टॉल आहेत मित्रांनो. तर त्या कंपनीचे जे बी बियाणे किंवा पशुखाद्य वगैरे जे आहेत ते त्याची माहिती किंवा एखादी मोटर असेल त्याची माहिती किंवा रोपे वगैरे जे आहेत त्याची एक छोटे छोटे स्टॉल वगैरे लावलेले आहेत. ही किबे कंपनी आहे. किबेचे जे बीज आहेत त्यांची कंपनी आहे मित्रांनो पुढं आल्यानंतर. तर तसंच पुढं आल्यानंतर आपल्याला जे बारामती ॲग्रोचे जे प्रोडक्ट आहेत शेती उपयोगी किंवा हे आहेत त्याचे हे जे आहे ते पूर्ण आपल्याला बघायला भेटतात. इकडच्या साईडला गेल्यानंतर खतं वगैरे जे कशा प्रकारे वापरले जातात त्याची माहिती आपल्याला बघायला भेटते मित्रांनो. पुढं आल्यानंतर मित्रांनो भारताचा प्राचीन गहू जो आहे तो खपली गहूचे तो प्लॉट आपल्याला बघायला भेटतोय. हा जो तुम्ही समोर बघताय तो खपली गहूचा प्लॉट आहे मित्रांनो. तर जुनी परंपरा नवा विश्वास खपली गहू देईल प्रगतीचा ध्यास असं त्यांचं ते स्लोगन आहे. तर इथं आपल्याला खपली गहूबद्दलची माहिती वगैरे आपल्याला इथं ते सांगतात मित्रांनो. तर पुढं आल्यानंतर आपल्याला जे शेती उपयोगी लागणारे जे अवजारे आहेत त्याची पण माहिती आपल्याला दिली जाते इथं. ट्रॅक्टर किंवा शेती उपयोगीचे अवजारे वगैरे जे आहेत ते आपल्याला इथं बघायला भेटते. नोंदणी करून इथं एकदम थोडंसं डिस्काउंट वगैरे आहे. तर इथं नोंदणी केल्यानंतर तिथून पुढं गेल्यानंतर आपल्याला ते इथून आपण घेऊ शकतो मित्रांनो. त्यामध्येच पुढं आल्यानंतर आपल्याला इकडच्या साईडला बदकचे जे आहे ते पालन जे कशा प्रकारे केलं जातं ते इथं दाखवलेलं आहे. बदक पालन करून झाल्यानंतर शेळी परत कोंबडी पालन हे पण आपल्याला इथं दाखवलेलं आहे. वरच्या साईडला शेळी पालन आहे, त्याच्या खालच्या साईडला कुक्कुटपालन आहे आणि त्याच्या खालच्या साईडला जे आहे ते मच्छी पालनचं जे बनवलेलं आहे इंटिग्रेटेड जे आहे ते फार्मिंग इथं दाखवलेलं आहे. तर प्रदर्शनाच्या पुढील टप्प्यामध्ये जर आपण इकडं चालून पूर्ण प्रदर्शन थकलो असेल किंवा थोडासा कंटाळा आला असेल तर इथं रेस्ट करण्यासाठी छोटीशी जागा आहे, तिथं आपण नाश्ता वगैरे करू शकतो. इथं थोडासा अल्पाहार घेऊन पुढं आपण
प्रदर्शनाच्या पुढच्या टप्प्यात जाऊ शकतो मित्रांनो. तर पुढच्या टप्प्यात मित्रांनो मत्स्यपालनचा जो आहे तो पुढचा टप्पा आहे. तर इथं वेगवेगळ्या प्रकारचे मासे वगैरे जे आहेत त्याचे बीज वगैरे आपल्याला इथं विक्रीसाठी उपलब्ध आहेत. ते आपण इथं घेऊ शकतो आणि वेगवेगळ्या टँकमध्ये वेगवेगळ्या प्रजातीचे मासे वगैरे जे आहेत ते बघू शकतो. पुढच्या टप्प्यात मित्रांनो इकडे जर बघितलं तर मधुमक्षिकाचे पालन जे आहे ते इकडच्या साईडला आपल्याला दाखवलेलं आहे. यामध्ये हे छोटे छोटे बॉक्स आहेत ना, यामध्ये मधुमक्षिका पालन कशी केले जाते, मधमाशी पालन हे इथं दाखवलेलं आहे मित्रांनो. तर पुढे जर बघितलं तर मेडिकल इमर्जन्सीसाठी फर्स्ट एडची पण इथं सोय केलेली आहे मित्रांनो यामध्ये आल्यानंतर. तर अशा प्रकारे मित्रांनो बारामतीमधील जे हे कृषी प्रदर्शन होतं याची पूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. तर व्हिडिओ कसा वाटला हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सुद्धा आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो.